हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आता सध्या शिक्षक भरती 2025च्या संदर्भामध्ये मागासवर्ग कक्ष, ज्याला आपण BCCL म्हणतो किंवा जिथे बिंदू नांबवलीने रोस्टर तपासणी होते, एकूण असे 5 महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्यामध्ये मुंबई कोकण भवन असेल, अमरावती, त्याच्यानंतर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे. हे पाहत असताना मित्रांनो, मी तुम्हाला एक जे 5 BCCL म्हणजे मागासवर्ग कक्ष आहेत, त्या 5 मागासवर्ग कक्षातील पुणे विभागाचीच माहिती देणार आहे. याच्यामध्ये जे इतर पुणे विभागातले जे 5 जिल्हे आहेत, त्या 5 जिल्ह्यातल्या कोणकोणते जे आस्थापना आहेत, महानगरपालिका आहेत, यांची बिंदू नांबवली तपासण्यासाठी अहवाल आलेला आहे किंवा तपासणी झालेली आहे. हे सर्व आज मी पुणे मागासवर्ग कक्षाला भेट दिल्या असता काही गोष्टी माहिती भेटल्या आहेत ऑफलाईनमध्ये, त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जागा कितीच रिक्त आहेत किंवा कुठं किती आहे ते महत्त्वाचं नाही, ती तपासणी झाली का ते महत्त्वाचं आहे. तरच जागा पोर्टलवर येतात, अन्यथा येत नाहीत. क्लिअर करतो आहे. ह्याचं कारणच ते आहे की ते इथं 1000 जागा रिक्त, पण त्यांनी जर बिंदू नांबवली तपासून घेतली नाही किंवा त्रुटी आली परत त्यांनी पाठवलेली नाही, तर जागा येत नाहीत. मी तुम्हाला म्हणजे महत्त्वाचं सांगतो. त्यामुळं बिंदू नांबवली तपासणी ही करणे खूप गरजेचं असते. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जे राहता, तर ते जिल्ह्यातील आस्थापना जेव्हा तुम्ही भेटी देता, तेव्हा आस्थापनाची संचमन झाल्याच्या नंतर बिंदू नांबवली तपासणी झालेली आहे का हे पण त्यांना विचारा. झाली नसेल तर त्यांना विनंती करा की तुम्ही तपासून घ्यावा, जेणेकरून जागा येण्यासाठी फायदा होईल. मित्रांनो, एवढंच मला सांगायचं आहे. जास्त वेळ घेत नाही. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चला मूळ मुद्द्याला येतो. मित्रांनो, पुण्यामध्ये मागासवर्ग कक्षामध्ये काही आस्थापनाची म्हणजे काय भेट दिल्याची असता, काही आस्थापना आलेल्या आहेत, काही त्रुटीमध्ये पण परत गेलेल्या आहेत. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल तर मी सुरुवात करतो. पहा, काही महत्त्वाचे कसे आहेत माहिती आहे का. प्राथमिक शिक्षण विभाग जे आहे पुण्यातला, पुणे महानगरपालिकेचं, त्याची फक्त इंग्रजी माध्यमाचा प्रस्ताव गेलेला आहे. मराठी माध्यमाचा किंवा इतर ह्याचे नाही आहे. इंग्लिश मिडियमचा जो आहे, मी एक सांगतो आहे, क्लिअर असू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ते महत्त्वाचं आहे. पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाचा बिंदू नांबवलीसाठी प्रस्ताव आयुक्त ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि त्याची तपासणी पण झालेली आहे. दुसरा मुद्दा. त्यानंतर आता काही संस्था पण आहेत, ज्या मोठ्या संस्था आहेत, ज्या पोर्टलवर जागा येतात, त्याच्या पण मी तुम्हाला सांगतो. पहा, त्याच्यानंतर पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभाग, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभाग, जे प्राथमिक बिंदू नांबवलीसाठी गेलेला आहे, परंतु त्रुटी आलेली आहे मित्रांनो. ते परत त्यांनी पाठवले. पुणे जिल्हा परिषद प्रस्ताव गेलेला आहे, पण त्रुटीमध्ये परत त्यांनी पाठवलेला आहे. तुम्हाला एक महत्त्व सांगायचं. अजून पहा, त्याच्यानंतर नगर परिषद पण आहेत. नगर परिषद सातारा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठ पण आहे की ज्याच्यामध्ये खूप जागा येतात. मागच्या वेळेस जवळपास खूप जागा आल्या होत्या सेकंड फेजमध्ये. आता पण ते भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये खूप त्यांच्या शाळा आहेत, त्यांच्या पण जागा ह्या पोर्टलला येत असतात मित्रांनो. त्याच्यानंतर छत्रपती शाहू प्रसारक मंडळ जे आहे कोल्हापूर, ते पण आलेलं आहे. अशा खूप संस्था आहेत. आणि दुसरं सर्वात मोठी संस्था म्हणजे खेड एज्युकेशन सोसायटी, जी राजगुरुनगरची आहे ना, तिची पण आलेलं आहेत. मागच्या वेळेस पण त्याची जागा दिलेल्या होत्या, ह्यावेळेस पण देतील. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे, त्याचे पण आलेलं आहे आस्थापनाला. म्हणजे साधारणतः हे लक्षात पाहिजे आपल्याला. आणि जिल्हा परिषद सांगली, ते पण आलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा, अजून कोणकोणते आले ते सांगतो. पहा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सर्वात महत्त्वाचा आहे. या महिन्यात प्रस्ताव त्याचा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी मागच्या वेळेस जागा दिलेल्या होत्या. खूप चांगलं रेप्युटेड संस्था आहे आस्थापना पुण्यामध्ये. ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, कारण का भविष्यात त्या जागा आल्या तर आपल्या मुलांना पुण्यातील फायदा होईल, नाही तर महाराष्ट्रातील फायदा होईल. खूप क्वालिटी शिक्षण तिथं भेटत असतो. लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेली जी संस्था आहे 1884च्या दरम्यान, 1884ला. ठीक आहे. तर महत्त्वाचा विषय मित्रांनो, विश्रामबाग संस्था आहे सांगलीची. त्याच्यानंतर पुणे विद्यार्थीगृहाचं पण आलेलं आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जे आहे, पुणे शिक्षण, ज्याच्यामध्ये स्वर्गीय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विश्वस्त होते,
त्यांनी मागच्या वेळेस खूप जागा दिल्या होत्या पुणे शिक्षण मंडळाच्या. परत त्यांची आता आस्थापना बिंदू नामोलीसाठी पण आलेलं आहे मित्रांनो प्रस्ताव, आणि ह्यावेळेस तपासणी होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे पुणे महानगरपालिका पण आहे. परत पुणे महानगरपालिका इंग्रजी माध्यमात सांगितले तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा जो आहे फक्त शिक्षण विभागाचं सांगतो बरं का, बाकीचे काही महत्त्वाचे नाही आपल्या. सोलापूरचे पण आहेत संस्था. त्याच्यानंतर मी कागदावर लिहून आणले त्यामुळे थोडं कन्फ्यूज व्हायला लागलं. अजून काही महत्त्वाचे मत सांगतो. एक शिशु निकेतन पुण्याची शाळा आहे, पुणे शिक्षण मंडळ आहे, डेक्कन आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा परिषद, सातारा नगर परिषद आहे. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका इंग्रजी माध्यम आहे. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभाग आहे, जे त्रुटीमध्ये परत गेलेले आहेत, परत ते आता पाठवतील. कोल्हापूर नाही आहे, कोल्हापूर नाही आहे, सोलापूरचं सांगतो आहे. सोलापूरच्या अजून संसमान्यता काही बाकी आहे, 2 तालुक्याची बाकी होती, आता पण झालेली असेल मे बी. परत मग त्रुटीत झाल्यानंतर ते प्रस्ताव पाठवतील. संसमान्यताचं त्याचं काम चालू आहे. सोलापूर झालं. कोल्हापूरचं पण नाही आलं. सांगली आलेलं आहे. सातारा झडपी नाही आलं. त्याच्यानंतर पुणे जिल्हा परिषद प्राथमिक आलेलं आहे, ते त्रुटीमध्ये आलं, परत ते पाठवतीलच. पुणे महानगरपालिका इंग्रजी माध्यम आलेलं आहे, उर्दू मराठी माध्यम हिंदी माध्यम आलेलं नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजून आलेलं नाही. संसमान्यता झालेली आहे, पण ते प्रस्ताव त्यांचं बनवणं बाकी आहे. म्हणजे प्रस्ताव बनवून दिले, संसमान्यतेसाठी फाईल अपॉइंटमेंट घ्यावं लागतं मागासवर्ग कक्षाची, त्या पद्धतीनं ते पाठवतील. असं एकंदरीत पुणे जिल्हा परिषदमध्ये पुणे मागासवर्ग कक्ष हे काम महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. कारण का हे सर्व आस्थापना एवढे आहेत जे महत्त्वाचे. अजून काही इचलकरंजी महानगरपालिका आहे. आमचे उर्दू माध्यमाचे मुलांनी नईम शेख सर आहेत, ज्यांनी काही दिवसापूर्वी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, इचलकरंजी महानगरपालिका 3 ठिकाणी भेट दिलेली होती. त्याच्यामुळे त्यांना एक प्रकाशाने एक माहिती जाणवली मित्रांनो, संसमान्यता काही झालेल्या होत्या त्यांच्या, परंतु अनास्था आहे जागेच्या संदर्भामध्ये. तुम्ही जर त्या जिल्ह्यातले असाल तर तुम्ही त्या जिल्ह्यात पाठपुरावा करा, जागा येणं खूप गरजेचं आहे. मागच्या वेळेस मराठी माध्यमाच्या इचलकरंजी महानगरपालिकेतनं जागा आलेल्या होत्या, त्यामुळं हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका जे आहेत, पुण्यातल्या 2 महानगरपालिकाचा काही विषय नाही, ते होईलच. पण जे इतर महानगरपालिका जे आहेत, सांगली मिरज कुपवाडा असेल, ठीक आहे, हे कोल्हापूर महानगरपालिका असेल, ह्या महानगरपालिका आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सोलापूर महानगरपालिका पण असेल. हे का महत्त्वाचं आहे मित्रांनो, आस्थापना आहेत तर त्यांना वेळोवेळी पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांना ह्याचं काही देणं देणार नाही. तुम्ही जर पाठपुरावा केला तर त्या आस्थापना येऊ शकतात, नाही आल्या तुम्ही पाठपुरावा नाही केला तर आस्थापना येत नाहीत. रिक्तपद असतील, रिक्तपद आहेत मान्य आहे, परंतु जर संसमान्यता झालेली नाही, बिंदू नामोली तपासणी, रोस्टर तपासणी झालेली नाही, तर ते पोर्टलवर जागा येत नाहीत, परत सांगतो आहे. त्यामुळं आपण ह्याच्यावर आता संसमान्यता बऱ्यापैकी मॅक्सिमम जिल्ह्यातल्या झालेल्या आहे. ते तुम्हाला रिक्तपद सांगत जाईन, पण त्याच्यामध्ये कमी जास्त होतात जिल्हा बदलीमध्ये. इकडचे मुलं तिकडे जातात, तिकडचे इकडे येतात, त्या संदर्भामध्ये संयोजनामध्ये पण काही कमी होतात. परंतु 31 मे 2026पर्यंतचा रिटायर्ड जो डाटा आहे तो पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळं जास्त काही फरक पडत नाही, पण जागा जास्त येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करतोच आहोत, आपण करूच या. पण हे करत असताना काही टेक्निकल बाबी आहेत मित्रांनो, त्या टेक्निकल बाबीवर आपण म्हणजे काम करणं गरजेचं आहे. उदाहरणामध्ये बिंदू नामोली आहे, जे महत्त्वाचंच आहे, शेवटचा टप्पा. त्याच्यामध्ये जागा जर नाही तपासणी झाली तर जागा येत नाहीत. सेकंड पेजच्या मध्ये झालेल्या मुलांना तुम्ही विचारू शकता. त्यामुळे मला सर्वांना विनंती करायची की ज्या ज्या जिल्ह्यातल्या आस्थापना संसमान्यता झालेल्या असतील, संयोजन प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर त्यांना रोस्टरसाठी अप्रोच करा, विनंती करा की तुम्ही जाऊन मागासवर्गाशी संबंधित विभाग, कोणता पण विभाग असेल त्या विभागात, म्हणजे मराठवाडा विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, तो पण भाग पूर्ण, तर त्या जिल्ह्याला विनंती करा की तुम्ही जाऊन लवकरात लवकर मागासवर्ग कक्षातून बिंदू नामोली किंवा तपासणी करून घ्या, त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घ्या, हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, ह्याच्यासोबत जेवढे महानगरपालिका महत्त्वाचे आहेत, जेवढे जिल्हा परिषद महत्त्वाचे आहेत, तेवढे नगर परिषदसुद्धा महत्त्वाचे आहेत. ते कसं, बारामती नगर परिषद असेल, सासवड नगर परिषद असेल, असे इतर जे नगर परिषद मोठे आहेत, इंदापूर नगर परिषद असेल, इतर सर्व नगर परिषदेमध्ये स्वतःच्या नगर परिषदेच्या शाळा आहेत, अशा खूप नगर परिषद आहेत मित्रांनो. त्या पण 2-4 का असेना, पण ते जागा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हे सर्व तिथून जर तुम्ही पाठपुरावा केला तर जागा आपल्या मुलांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. परंतु हे सर्व करत असताना तुमची मानसिकता जर पॉझिटिव्ह असेल तर होऊ शकेल. फक्त कोण काय करते,
कोणतं प्रयत्न करतं, एवढ्या जागा रिक्त तेवढ्या जागा रिक्त, ह्या व्हिडिओ बघून फक्त तुम्हाला समाधान भेटेल. परंतु जर फायनलायझर जर वस्तू कंप्लीट झालेलं नाही तर जागा येत नाहीत. ठीक आहे. पुराव्यानिशी आपण बोललं पाहिजे असं मला वाटते. मी प्रत्येक मुद्दा पुराव्यानिशी बोलतो. तुम्ही पण जाऊन चौकशी करू शकता, एवढं मला सांगायचं आहे. आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.